नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। आज आपल्याला बोलायचं आहे ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल। अण्णांचं वय 88 आहे आणि अजूनही ते सक्रिय आहेत। तसे पूर्वी इतके नाही, पण त्यांचा उत्साह कायम आहे। त्यांची प्रकृती निकोप राहो आणि त्यांना जास्तीत जास्त 100 पार करावी त्यांनी, याबद्दल मी माझी इच्छा व्यक्त करतो इथे की त्यांना निरामय आणि चांगलं जीवन, दीर्घ आरोग्य त्यांना मिळो। पण मला आज अण्णांवर टीका करावी लागणार आणि ती यासाठी की शरद पवार हे अण्णांचे किती जिवलग मित्र आहेत आपल्याला माहिती आहे। शरद पवार म्हटलं की अण्णांचा पारा चढतो। काही वर्षांपूर्वी शरद पवार जेव्हा केंद्रीय मंत्री होते, कृषी मंत्री होते, तेव्हा नवी दिल्लीमध्ये शरद पवार जिन्यातून उतरत असताना त्यांना एका व्यक्तीने जवळ येऊन कानफटात मारली। शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या कानाखाली असा आवाज निघावा यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली। सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं त्याच्याबद्दल। हे का केलं, कोणी केलं, कशासाठी केलं असा प्रश्न निर्माण झाला। परंतु अण्णा हजारेंना जेव्हा हे कळलं, त्यांना विचारलं पत्रकारांनी, तुमची प्रतिक्रिया काय? तेव्हा ते म्हणाले, सिर्फ एक ही मारा, मग एकच कानफटात मारली? अशा प्रकारची प्रतिक्रिया अण्णांसारख्या व्यक्तीने व्यक्त करावी याच्याबद्दल संताप व्यक्त झाला। तुमची मतं काही असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, पण शरद पवारांवरच्या हल्ल्याचा सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला होता। आणि उद्या भाजपच्या कोणा नेत्याला असं मारलं तरी त्याचाही मी काय सगळेजण निषेध करतील, पण अण्णांनी मात्र, ज्यांना दुसरा गांधी म्हणून म्हटलं जातं, त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। आता मी अण्णांचा विषय का काढला आहे असं आपण म्हणाल। शरद पवार यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलता बोलता जाता जाता असं वक्तव्य केलं की एकेकाळी गोरा खैरनार जे मुंबई महापालिकेचे उपायुक्त होते, अतिक्रमण विभागाचे प्रमुख होते आणि जे अनेक अनधिकृत इमारती, अनधिकृत बांधकामं ज्यांनी पाडली, दाऊदशी पंगा घेतला, त्या खैरनार यांनी शरद पवार यांचे दाऊदशी संबंध आहेत असा आरोप केला। अण्णा हजारेंनी शरद पवारांवरती तोफ डागली, अनेक आरोप केले होते त्यांच्यावरती। पवारसाहेब जाता जाता त्या मुलाखतीत म्हणाले की माझ्यावरती खंडीभर पुरावे आहेत आमच्याकडे असं सांगण्यात येत होतं, पण काय झालं त्याचं एकही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही। आणि आता माझ्यावरती आरोप करणारे ते खैरनार कुठे आहेत, ते अण्णा हजारे कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनी केला। आता शरद पवारांच्या विरोधात जे आरोप झाले होते त्या आरोपांमध्ये एक तर दाऊदशी, अंडरवर्ल्डशी संबंध वगैरे वगैरे अनेक आरोप करण्यात येत होते। आणि गोपीनाथ मुंडे यांनी तर शरद पवारांच्या विरोधात संपूर्ण मोहीमच उघडली होती आणि त्यामुळे, त्या मोहिमेच्यामुळेच पहिल्यांदा शिवसेना भाजपची 1995 साली महाराष्ट्रात सत्ता आली। हा इतिहास आहे। आता बघा, राजकारणात काही घडू शकतं। ते शरद पवार आणि ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे एकत्र आहेत, कारण राजकारणाचे सगळे संदर्भच बदलले आणि एकत्र आहेत या गोष्टीचं मी समर्थन करतो। कारण भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी, त्यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात ते एकत्र आलेले आहेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी स्थापन केलं। शरद पवार असं म्हटल्यानंतर अण्णा हजारे म्हणाले की इतक्या 12 वर्षांनी पवारसाहेबांना जाग आली का? अचानकपणे माझी आठवण झाली त्यांना। अण्णा हजारे म्हणाले की मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातल्या अनेकांवरती आरोप केले होते, त्यांना त्या मंत्रिपदावरून काढून टाकावं लागलं। पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मी आरोप केला होता आणि मग पद्मसिंह पाटलांवरती सुद्धा कारवाई करावी लागली होती। नवाब मलिक यांच्यावरती विरुद्ध आरोप केले होते आणि त्यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला वगैरे वगैरे असं अण्णा हजारे म्हणाले। आणि ते म्हणाले की मी जे आरोप केले त्यासंबंधी माझा हेतू असा होता की एकूण
समाज जीवन शुद्ध असलं पाहिजे वगैरे वगैरे असं ते म्हणाले. आणि त्यांनी बरीच अशी उदाहरणं दिली आणि शरद पवारांवरती टीका केली. आता बघा की शरद पवारांवरती त्यांनी टीका केली हे ठीक आहे. अण्णा हजारे म्हणतात की देश आणि समाज प्रथम, मग बाकी राजकारण वगैरे सगळं नंतरच. आणि ते म्हणाले की मलिकांवर मी आरोप असताना त्यांना पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं. पण मला असं आठवते की मलिकांना राजीनामाही द्यायला लागला होता. आत्ता नाही, त्याच्या अगोदरच्या काळातली गोष्ट आहे. आणि ते म्हणाले की पवार भ्रष्टाचारांना सोबत घेऊन जाणारे आहेत. चारित्र्य स्वच्छ हवं आणि सांभाळून चाललं पाहिजे असं ते म्हणाले. चारित्र्य सांभाळलं पाहिजे. अण्णा हजारे म्हणतात ते काही चुकीचं नाही. शरद पवारांबरोबर जे अनेक लोक होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप नक्कीच होते आणि नक्कीच आहेत. म्हणजे बघा, हसन मुश्रीफ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, अजितदादा पवार आहेत, सुनील तटकरे आहेत, अगदी धनंजय मुंडेंवरती सुद्धा अनेक आरोप आहेत. आता हे जे सगळे लोक आहेत ते पवारांच्या पक्षात जेव्हा होते, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस होता. माझं असं म्हणणं होतं की आज पवार साहेब म्हणतात की तुम्हाला जर चौकशी करायची आहेत मोदी साहेब, कारण मोदीजींनी म्हटलं होतं की सिंचन घोटाळ्यात 70,000 कोटींचा फ्रॉड झाला. आणि मग अजितदादाच त्यांच्याकडे बरोबर आले. त्यांनी असं म्हटलं होतं की अंडरवर्ल्डशी ज्यांचे व्यवहार आहेत असे प्रफुल्ल पटेल नाव न घेता त्यांनी म्हटलं होतं. आणि ते मोदी म्हणाले होते की त्यांची तर रवानगी तिहारमध्ये झाली पाहिजे. पण ते प्रफुल्ल पटेल आज त्यांच्याबरोबर आहेत, महायुतीत आहेत, NDA आघाडीत आहेत. आणि प्रफुल्ल पटेल हे तर मोदीजींचं विमानतळावर स्वागत करण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर व्यासपीठावरती असतात. ते अजितदादाही त्यांच्याबरोबर व्यासपीठावरती असतात. अजितदादा तर आता उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्या पाठीवर प्रेमाने थोपटणं, त्यांच्याशी अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारणं हे चालू असतं. आणि अजितदादा म्हणाले की माझे आणि मोदींचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे मोदी माझी कामं करतात आणि करतील. इतके जवळचे संबंध जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्याशी मोदींचे आता आहेत. आणि आता हे सगळे लोक कथित भ्रष्टाचारी लोक भाजपबरोबर आहेत. आता अण्णांनी सांगावं, अण्णांच्याबद्दल बोलण्यापूर्वी मी शरद पवारांबद्दल सांगेन की शरद पवार असं म्हणाले की हे जर आरोप असतील मोदीजींचे तर त्यांनी चौकशी करावी. माझं असं म्हणणं आहे की हे जे सगळे कलंकित मंत्री ज्यांच्यावरती किरीट सोमय्या आरोप करत होते, अनेक जण आरोप करत होते, अण्णा आरोप करत होते, ते जोपर्यंत एक राष्ट्रवादी अभंग होतं, एकसंध होता, राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती, तेव्हा त्यांच्याबरोबर होते पवारसाहेबांबरोबर. तेव्हा पवारसाहेबांनी स्वतःहून कारवाई करणं आवश्यक होतं त्यांच्यावरती. ती कारवाई का केली नाही? आता पवारसाहेब म्हणतात की आरोप असतील तर चौकशी करा तुम्ही. आता हे राजकारण झालं, हे आपण लक्षात घेतलं. पण अण्णांना मी असं प्रश्न विचारीन की हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार यांच्याबद्दल आता तुम्ही गप्प का? ते जर भ्रष्टाचारी असतील, आता म्हणजे आता बरेच दिवस झाले त्यांना जाऊन, गेल्या जुलैमध्ये गेलेत ते महायुतीबरोबर, काहीही बोलले नाहीत अण्णा त्यांच्याबद्दल. अनेक गोष्टींबद्दल अण्णा काहीही बोलत नाही. म्हणजे त्यांना अचानक जाग येते. केव्हा जाग आली त्यांना? अलीकडे. आता जशी पवारांच्या विधानामुळे जाग आली तसंच अण्णांना जाग आली ती केजरीवाल यांच्यावर. केजरीवाल यांना आरोप ठेवून एक षडयंत्र रचून केजरीवाल यांचं जे एक्साईज पॉलिसी असेल त्याच्यात जर काही घोळ झाला असेल तर त्याचं मी समर्थन करत नाही. पण केजरीवाल यांच्या विरोधात एक षडयंत्र तर रचण्यात आलेलं आहे. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. काही जण त्यांच्या विरोधी बोलायला तयार नव्हते, पण त्यांना बोलण्यास भाग पाडण्यात आलं. आणि मग त्यांना त्याच्या बदल्यात सवलती देण्यात आल्या. त्यांना मोकळं सोडण्यात आलं साक्षीदारांना. ते केजरीवाल आता जामिनावरती बाहेर आलेले आहेत. पण एक्साईजच्या पॉलिसीच्या प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा अण्णा म्हणाले की हे दारूच्या धोरणामध्ये जे बुडालेले आहेत ते आता पैशाच्या याच्यामध्ये लोळत आहेत. हे जे दारूला विरोध करत होते ते आता
दारूच्या धोरणामध्ये म्हणजे दारूमध्ये लोळतायत, पैशात लोळतायत, अशा प्रकारची टीका अण्णांनी केजरीवालावरती केली. आणि केजरीवालांनी जर पापं केली असतील तर त्यांना भोगायला लागेल असं अण्णा म्हणाले. आणि केजरीवाल यांच्याबद्दल बोलायला ताबडतोब अण्णा पुढे आले. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट सांगतो. महाविकास आघाडी सरकार असताना मंदिरं उघडा चालू होतं तेव्हा अण्णांनी स्वतः त्या सुरात सूर मिसळला. महाविकास आघाडीवर तोंड सूप घेण्यात त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांचं काही चुकलं असलं तर बोलायला काहीच हरकत नव्हती. पण मंदिरं, करोनामुळे मंदिरं बंद होती, त्यावेळी अण्णा बोलले. आणि नंतर बघा, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी लोकायुक्त कायदा केला. आता लोकायुक्त कायदा केला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि अन्य मंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात समावेश केला. म्हणजे त्यांनासुद्धा तो कायदा लागू आहे. म्हणजे त्यांनी जर उद्या भ्रष्टाचार केला असेल तर त्यांनाही लोकायुक्ताच्या चौकशीला सामोरं जावं लागेल असा तो कायदा. आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक फटी ठेवल्याची टीका होती आहे. आता लोकायुक्त कायदा झाला, अण्णांनी लगेच कौतुक करायला सुरुवात केली त्यांची. आणि मग एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला, दोघांमध्ये अगदी प्रेमाने संवाद झाला. मग हेच तुम्ही महाविकास आघाडी असताना मात्र अण्णा तुम्ही केलं नाही. आता याची संगती कशी लावायची? तुम्ही पवारांवरती टीका करता, महाविकास आघाडीवर टीका करता आणि भाजप बाबत मात्र तुम्ही शांत असता. 2011 साली जेव्हा रामलीला मैदानावरती आंदोलन सुरू झालं अण्णांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा केजरीवाल त्याचे आंदोलनाचे दिग्दर्शक केजरीवाल होते. पुढे केजरीवालांनी त्यांचंच फाटलं, कारण केजरीवालांनी राजकारणात प्रवेश करणं अण्णांना मान्य नव्हतं. असो, तो भाग झाला. पण केजरीवाल यांनी यशस्वीपणे सरकार चालवलं, यशस्वीपणे राजकारण चालवलं. राजकारणाबद्दल तुच्छता बाळगणाऱ्या सुरुवातीला केजरीवाल बाळगत होते, पण त्यांचं धोरण बदललं आणि त्यांनी राजकारणात ते सामील झाले आणि यशस्वी पद्धतीने राजकारण केलं. चांगला गव्हर्नन्स त्यांनी केला आणि पंजाबमध्येही सत्ता मिळवली. आता यानंतर केजरीवाल यांचं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचं अण्णांनी अभिनंदन केलं नाही, कौतुक केलं नाही कधी. आरोग्य आणि शिक्षण या विषयात केजरीवाल सरकारने उत्तम काम केलं, पण अण्णांनी कधी कौतुकाचा एक शब्दही काढला नाही. टीका करण्यास मात्र ते पुढे होते. आता मी तुम्हाला सांगतो की या मोदी सरकारच्या याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी मोदींचं कौतुक केलं, मग मोदींना पत्र पाठवली त्यांनी, मग ते लोकपाल सुरू होतं की लोकपाल करा. मोदीजींनी लगेच काही लोकपाल केला नाही, लोकपाल यंत्रणा निर्माण केली नाही. नंतर यथावकाश झाली. आता लोकपाल यंत्रणा आहे आता अस्तित्वात केंद्र स्तरावरती, आणि लोकपाल आला तर भ्रष्टाचाराचं निर्मूलन होईल, नष्ट होईल भ्रष्टाचार असं अण्णा म्हणत होते. झालं नष्ट? भ्रष्टाचार नष्ट झाला आहे असं तुमचं मत आहे का? प्रेक्षको, तुम्हाला मी विचारतो. भ्रष्टाचार अजिबात नष्ट न होता उलट वाढतोय भ्रष्टाचार. काहीही झालं नाही त्याच्यामुळे. आता ज्यांनी लोकायुक्त कायदा केला आहे एकनाथ शिंदे सरकारने, ते शिंदे सुरत, गुवाहाटी, पणजी आणि तिकडनं मुंबईला आले. हा खर्च कोणी केला? अण्णांनी कधी विचारलं? धारावीच्या पुनर्वसनाचं कंत्राट अदानींना, अनेक बंदरांची कंत्राटं अदानींना, अनेक खाणी अदानींच्या, अनेक विमानतळ अदानींच्या ताब्यात. त्याच्याबद्दल कधी अण्णांनी प्रश्न केला मोदीजींना? जे मनी लॉन्ड्रिंगमधनं पैसे आले आणि त्याबद्दल अदानींच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, राहुल गांधी आणि अन्य विरोधकांनी प्रश्न विचारले संसदेमध्ये, तेव्हा त्याला थेट उत्तर देण्याचं पंतप्रधानांनी टाळलं. पण इतका संपूर्ण देशभर गदारोळ सुरू असताना या मनी लॉन्ड्रिंगबद्दल, अदानींबद्दल, अदानी अंबानी यांची संपूर्ण अर्थव्यवस्थेची जी पकड वाढली, त्यांना सगळे कंत्राटं त्यांच्याकडे द्यायची, त्यांना सवलती द्यायच्या, याच्याबद्दल अण्णा कधी बोलले का? आता हा धोरणात्मक सवलती देण्यात, धोरणं बदलून विशिष्ट उद्योगपतींची धन करणं हा भ्रष्टाचार नाही का? अण्णांना कधी खटकला नाही.
निवडणूक रोख्यातला भ्रष्टाचार अण्णांना कधी खटकला नाही. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या अनुकूल सगळे निर्णय घेतले. भाजपच्या उद्धव ठाकरेंच्या भाषेत घरगड्याप्रमाणे निवडणूक आयोग जर वागत असेल त्याबद्दल अण्णांनी ब्र देखील काढले. राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारचं जजमेंट दिलं, ज्या प्रकारचा कौल दिला विधानसभाध्यक्ष आणि उघड उघड गद्दारांना मोकळं रान दिलं, त्याच्याबद्दल अण्णा कधी बोलले नाही. म्हणजे काय CBI, इन्कम टॅक्स, EDचा गैरवापर होतो याच्याबद्दल अण्णा कधी बोलले नाही. आणि फक्त सिलेक्टिव्हली ते बोलतात ते पवारांबद्दल, केजरीवालांच्याबद्दल, कधी काँग्रेसबद्दल, पण भाजपबद्दल ते फारसं बोलत नाही. मधूनच एखादं पत्र मोदीजींना सुरुवातीला पाठवली त्यांनी. मोदीजींनी त्यांचं काम झालं होतं, सरकार आलं होतं, ते पंतप्रधान झालं होतं, त्याला केराची टोपली दाखवली, पण अण्णांनी त्याबद्दल काही शब्दही काढला. कधीतरी थोडीफार टीका करतात ते की मोदींना सत्तेचंच राजकारण करतात वगैरे, त्या टीकेला काही अर्थ नाही. पण निवडणूक रोख्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जामलं. निवडणूक आयोगासंबंधी स्ट्रिक्चर्स पास केली सर्वोच्च न्यायालयाने, पण अण्णा काही बोलले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झाली, विरोधकांनी बाहेर काढली, पण त्याबद्दल अण्णा कधी काही बोलले नाही. पण गिरीश महाजन आले भेटायला की प्रेमाने संवाद साधायचा, फडणवीस आले त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधायचा, एकनाथ शिंदे आले की प्रेमाने संवाद साधायचा, आणि फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना यांनाच झोडायचं असं धोरण अण्णांचं आहे. आता अण्णांचं मी तुम्हाला सांगतो की अण्णांचं काम मोठं आहे. त्यांनी राळेगण सिद्धीला आणि त्यांच्या भागामध्ये खूप मोठं काम केलं. स्वच्छतेचं काम केले, जलसंधारणाचं काम केलेलं आहे, दारूबंदीविषयक काम केलेलं आहे. चांगल्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी चांगल्या केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या पातळीवरती चांगलं काम केले. पण त्याचवेळी मला आठवते की मुकुल शर्मा या एक पत्रकार, त्यांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी यास कौतुकही केलं, पण टीका काय केली की ते म्हणाले की कुटुंब नियोजनासाठी सक्ती करण्यावरती अण्णांचं भर त्यांच्या गावात होतं. संजय गांधी असं सक्ती करण्याचं धोरण त्यांनी राबवलं आणि संजय गांधी आणि इंदिरा गांधींच्या विरोधात लोकक्षोभ उसळला आणि त्यांची सत्ता गेली. राळेगण सिद्धीला 30-30 वर्ष ग्रामपंचायतीचा किंवा जिल्हा पातळीवरती निवडणुकाच झाल्या नव्हत्या. एकमताने सगळं करायचं म्हणजे अण्णांच्या इच्छेनुसार सगळं होत होतं. आता एक प्रकारची हुकुमशाही झाली. किंवा जे काही चुकीचं वर्तन करतील त्यांना फटके मारले जात होते. ही लोकशाही आहे का? हे लोकशाहीमध्ये हे बसत नाही. अण्णांचं एकूण आंदोलन किंवा अण्णांच्या बरोबर अनेक माणसं होती ती विखुरली गेली, कारण अण्णांचा स्वभाव हा हम करे सो कायदा असा आहे. लोकशाहीवादी ते स्वतः नाही आहे. स्वतः फोकसमध्ये राहायचं, एक टीम म्हणून जे काम करायचं ती त्यांची विचारसरणी नाही आहे. त्यांना जे आकलन होतं त्या पद्धतीने ते विचार म्हणतात. त्यांच्या मर्यादा आहेत, वैचारिक मर्यादा आहेत अण्णांच्या अनेक. नवीन विषय त्यांना काहीच समजत नाही. भ्रष्टाचार होण्याच्या पद्धती कशा बदलल्या ते त्यांना माहिती नाही आहेत. सरकारी यंत्रणा अलीकडच्या काळात कशी चालते ते माहीत नाही. डिजिटल इंडिया वगैरे काहीच माहीत नाही त्यांना, ऑनलाईन वगैरे काहीही माहीत नाही आहे. आणि स्वाभाविक आहे, कारण त्यांचं वय आता 88 आहे. तेव्हा सगळ्या विषयामध्ये आपल्यालाच कळतं असं कोणी आवडण्याचं कारण नाही. शिवाय प्रसिद्धी माध्यमात चमकण्याची अनेकांना इच्छा असते. काम कितीही कोणी चांगलं केलं असेल तरी अण्णांना सुद्धा ती जी प्रसिद्धी अचानक संपूर्ण देशात जगात मिळाली त्याचा काही परिणाम होतो. जसा चांगला परिणाम होतो तसा वाईटही परिणाम होतो. आणि मग माणूस काहीही बोलायला लागतो, ताळतंत्र सोडून बोलायला लागतो. त्या पद्धतीने अण्णांचं झालं आणि त्यामुळे अण्णांबद्दल सगळा आदर व्यक्त करून सुद्धा त्यांच्यावर टीका करणं भाग आहे. याच्यापूर्वी सुद्धा मी टीका केली आहे. अजून एक गोष्ट सांगतो.
की मुकुल शर्मांनी असंही लिहिलं होती त्या भागामध्ये अण्णांच्या, त्यांनी दलितांना, अनेक दलितांना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, आणखीन काही चांगल्या गोष्टी केल्या. पण त्याचवेळी एक उपकाराची भावना त्यांच्यात निर्माण होईल असंही तिथून तिथे घडलं. दलितांना आपण दलितांवरती उपकार करतोय, त्यांचा हक्क जागवणं, त्यांची हक्काची भावना जागवणं हे महत्त्वाचं आहे. पण उपकृत करणं किंवा त्यांना वरच्या वर्तुळामध्ये, वरिष्ठ वर्तुळामध्ये जागा द्यायची नाही, हा जो भाग आहे तो अण्णांच्यामध्ये आहे असं त्यांनी टीका केली. ऑर्गनायझर संघाचं जे नियतकालिक आहे त्यामध्ये अण्णांनी हिंदू संस्कार लोकांवरती ठसवण्याचं कसं काम केलं याचं कौतुक केलं. आता बघा की अण्णांच्यामध्ये एक प्रकार जसं म्हणाल की लोकशाहीवादी वृत्ती त्यांच्याकडे कमी आहे. कितीही त्यांनी आंदोलन तशा प्रकारचं केलं असेल, दुसरा गांधी वगैरे म्हटलं जात असलं तर मी म्हणेन तसंच झालं पाहिजे, मी म्हणेन ती पूर्व दिशा, असा अण्णांचा स्वभाव आहे. आता अनेक गोष्टी घडतात, जसं जयप्रकाशांची क्रांती झाली, अनेक तरुण, हजारो तरुण सामील झाले. मी कॉलेजमध्ये असताना तर जयप्रकाशांमुळे भारावून गेलो होतो. सप्त क्रांतीची घोषणा झाली, पण त्याच आंदोलनाचा गैरफायदा हा संघाने घेतला. राष्ट्रसंघ, भाजप, त्यावेळी जनसंघ होता, त्यांनी घेतला आणि काँग्रेस विरोधी भावना जागवण्यासाठी त्या आंदोलनावरती ते स्वार झाले. जयप्रकाशांचं आंदोलन, त्याचा मूळ हेतू वेगळा होता, व्यवस्था परिवर्तन हा हेतू होता, पण यांना काँग्रेसला हटवायचं होतं म्हणून त्यांनी त्या आंदोलनाचा आधार घेतला. अण्णांचा आंदोलनाचा फायदा तसाच 2011 साली संघाने घेतला, भाजपने घेतला. मला आठवते त्या आंदोलनासाठी जो काही खर्च करायला लागतो ना, तो खर्च संघ भाजपच्या जवळच्या लोकांनी केला होता, हे मला माहिती होतं. पण त्यावेळी चॅनलवरती आम्ही जायचो, हे 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा भाजपचे नेते, प्रवक्ते आमच्याबरोबर चर्चेला यायचे, तेव्हा ते म्हणायचे आहे की चांगलं आहे आंदोलन. मग मी म्हणायचो की तुमचा त्यात सहभाग आहे का? नाही, आमचा सहभाग काय नाही म्हणे, पण आमच्या सदिच्छा आहेत म्हणायचं. हळूहळू जेव्हा आंदोलनाला प्रचंड रिस्पॉन्स मिळायला लागला, ते यशस्वी झालं, तेव्हा मग संघवाले म्हणायला लागले, भाजपवाले म्हणायला लागले, ते आमचंच आंदोलन होतं, आम्हीच पाठीमागे होतो त्याच्यात, आणि ते आंदोलन फसलं असतं तर आमचा काही संबंधच नाही असं म्हणायला ते मोकळं होतं. हे लक्षात घ्या, संघ भाजपचं काय वर्तन आहे. तर दुसरी गोष्ट की इजिप्तमध्ये सुद्धा त्या सुमारास एक क्रांती झाली एक प्रकारे. त्या क्रांतीचा काय फायदा झाला? असंच क्रांती की सत्ता बदलावं, व्यवस्था परिवर्तन करूया आपण, आणि मग मुस्लिम ब्रदरहूडची तिथं सत्ता आली, जी अतिशय धर्मांध अशा प्रकारची सत्ता तिथे आली. म्हणजे क्रांती वेगळ्या प्रकारची झाली, उलटी क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली. इजिप्तमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर स्प्रिंग रेव्होल्युशन, आणि स्प्रिंग रेव्होल्युशनचं परिवर्तन कशात झालं मी तुम्हाला सांगितलं. इराणमध्ये अलीकडच्या काळात हिजाब विरोधी किंवा धार्मिक सत्ता हिजाबची सक्ती करत होती, त्याच्या विरोधात महिला रस्त्यावरती आल्या. मॉरल पोलिसिंगच्या, नैतिक पोलिसगिरीच्या विरोधात ते एकत्र आले, रस्त्यावरती आला. पण काय उपयोग झाला? तर काहीही उपयोग झाला नाही. उलट इराणमधला कट्टरतावाद वाढत चालला आहे. ट्युनिशियामध्ये जस्मिन रेव्होल्युशन झाली अशीच, की ही सत्ता लोकांचं शोषण करते म्हणून सत्ता पालट झालं, पण काहीही बदल झाला नाही. आणि दुर्दैवाने आपल्याकडे जयप्रकाश नारायण यांच्या सत्तेमधनं ज्या चांगल्या गोष्टी, जी चांगली स्वप्न पाहिली गेली होती ती पूर्ण झाली नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या परिणामी काय झालं? काँग्रेस विरोध वाढला, काँग्रेसची सत्ता गेली, काँग्रेसवर खोटे नाटे आरोपसुद्धा 2G प्रकरणी करण्यात आले. काँग्रेसची सत्ता गेली, भाजपची सत्ता आली, पण भ्रष्टाचार कमी नव्हता, वेगळ्या प्रकारे तो वाढला. मैं न खाता हूं न खाने दूंगा असं मोदी म्हणाले, पण धोरणात्मक बदल असे करायचे की उद्योगपत्यांची धन व्हावी, निवडणूक रोख्याच्या माध्यमातून आपल्याकडेच पैसा येईल असे बघायचं, करोडो रुपये भाजपला मिळतील, फंड मिळेल असं बघायचं. भाजपची प्रचंड
पॉश अशा प्रकारची ऑफिसेस ठिकठिकाणी झाली. दिल्लीतलं ऑफिस तर पंचतारांकित आहे. हा पैसा कुठून आला असा सवाल विचारावा असं अण्णांना वाटलं नाही. अण्णांनी शरद पवारांच्या संदर्भात त्यांना जाग आली का वाटतं असं ते म्हणाले. पण अण्णा, तुम्हाला तरी जाग आली का? जे हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अजितदादा वगैरे माणसं वगैरे नेते जे आज महायुतीमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीत? आता का गप्प आहेत? का उपोषणाला बसत नाही तुम्ही? हे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील. तुमच्या वयाचा, अनुभवाचा, कार्याचा आदर व्यक्त करून रोखठोक प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील की अण्णा, तुम्ही सिलेक्टिव्हलीच एकदम प्रश्न विचारता. भाजपच्या विरोधात जे आहे त्यांना तुम्ही प्रश्न उत्साहाने विचारता, पण भाजपला प्रश्न विचारत नाही तुम्ही. संघाला तसे प्रश्न विचारत नाही तुम्ही. हे काय? हा पक्षपात नाही का? तुम्हाला दुसरा गांधी म्हणताना आमच्या डोळ्यापुढे महात्मा गांधी येतात आणि महात्मा गांधी तर निपक्षपाती होते. संपूर्ण समाजाचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे व्हावं, मनाचं, कृतीचं, असं मानणाऱ्यांपैकी ते होते. पण तुमचं मन मात्र आहे किंवा तुमचे विचार आहेत ते एकतर्फी आहेत असं आम्हाला वाटतं. तुम्हीच विचार करा याचा. आणि म्हणूनच मी म्हणतो, झोपी गेलेले अण्णा, आज तुम्ही जागे झालात. अधूनमधून जागे व्हा आणि या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारला किंवा मोदी सरकारला सुद्धा प्रश्न विचारा. या पुढच्या काळात मोदी सरकार पुन्हा आलं तर त्याला तरी तुम्ही काही प्रश्न विचाराल अशी मी अपेक्षा करतो. इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार.